कला दर्पण न्यूज। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत हुपरी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हुपरी नगर परिषदेकडून अखेर लेखी आश्वासन देण्यात आलं। अखिल भारत हिंदू महासभेचे शहर प्रमुख संजय दादू पाटील यांनी या योजनेतील अनियमिततेच्या निषेधार्थ प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलं। नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या पत्रात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या हुपरी शहराच्या पाणी पुरवठा योजनेबाबत चर्चा झाल्याचा उल्लेख करण्यात आला। या चर्चेनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं पत्रात नमूद आहे। नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा योजनेसाठी ठेकेदारास दिलेल्या 1 वर्ष मुदतीतच काम पूर्ण करण्याचे हमीपत्र संबंधित ठेकेदाराकडून घेण्यात येणार आहे। तसेच कामाच्या मुदतीबाबत कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी आर्थिक दंडाची तरतूदही व डिपॉझिट रक्कम गोठणे येणार आहे। पत्रानुसार पाणी पुरवठा योजनेसाठी दिलेली 1 वर्षाची मुदतवाढीत वेळेत काम पूर्ण करण्याचं हमीपत्र सदर ठेकेदार यांच्याकडून घेण्यात येईल व आता दिलेले 1 वर्ष मुदतीत दररोज 4,000 रुपये प्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे। तसेच पुढील 6 महिन्यांपर्यंत काम प्रलंबित राहिल्यास दररोज 5,000 रुपये दंड वसूल करण्यात येणार असून ही रक्कम ठेकेदाराच्या बयान रकमेतून वसूल केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषण मागे घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावं असं आवाहनही प्रशासनाने केलं। हे पत्र मुख्याधिकारी अजय नरडे व नगराध्यक्ष मंगलराव माळी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलं। यावेळी अमेय जाधव, अण्णासाहेब शेंडुरे, गणेश वायगंडे, दिनकर ससे, धनंजय धायगुडे, अमर माळे, रुपाली उगळे, किरण कांबळे, राजेंद्र वायगडे, उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सचिन सादळे, उमेश लोंढे, निळकंठ माने, शिवाजी शेटके, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीट, बबलू मुधाळे, सुहास माने, दारासो कामते, भरत देसाई, संदीप भंडारी, निलेश कदम, सचिन माळी, शुभम पांढरबळे, योगेश पाटील, ओंकार जांभळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।